नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या चॅनलचं नाव आहे गुन्हेगारी दुनिया. आणि ह्या विशेष एपिसोडचं म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत आणि हे करायचं आहे, तुम्हाला फक्त सतर्क करायचं आहे की आपल्या आसपास असं होऊ शकतं आणि तुम्ही सावधान आणि सतर्क राहावं हीच आमची इच्छा आहे. तर मी तुम्हाला ह्यातनं पुढची जी घटनाक्रम आहे तो थोडक्या ह्याच्यात सांगणार आहे. मी जास्त वेळ नाही घेणार. तर मी तुम्हाला अमरावती जिल्हा मोर्शी या तालुक्यातली एक गोष्ट सांगतो. त्या मोर्शीमध्ये शेतजमीन भरपूरसं तिथं शेती कामासाठी शेती तिथं मोठ्या प्रमाणात होते. तर शेतमजूर म्हणून तिथं भरपूरशी लोक येत होती आणि त्यातनंच काय झालं, एक मध्य प्रदेशमधलं एक कुटुंब, जवळजवळ 14 जणांचं कुटुंब. तर ह्याच्यात पती पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा. तर सविस्तर असं आहे. आणि ह्या ते आपलं मध्य प्रदेशवरून येऊन ती शेत तिथंच राहून जे काम लागेल ते आपलं त्याच्यावर उदरनिर्वाह करायचे. म्हणजे जे काम मिळेल ते करायचे. त्या शेती मालकाचं असलं तर तिथं करायचे, अन्यथा दुसरीकडे करायचे. तर मग त्यांच्यात एक मुलगी होती राणी म्हणून, आणि मुलगा 21 वर्षाचा त्यांचा मुलगा आहे. आणि हे आई वडील आणि मुलगा तर हे कामाला जात होते. आता हे शेतमजूरच होते ना. तर मग ते कामाला जायचे आणि राणी ही स्वतः ती जी शेती होती त्या शेतीमध्ये ती रखवाली करायची किंवा तिथली राखण करायची आणि आपल्या घराचं पण ध्यान ठेवायचे. तिथं राहिला होते ते. आणि असंच करत राणी खूप दिवस झाले तिथं त्यांना. तर त्या शेतात काम नसलं तर ते दुसऱ्याच्या आजूबाजूच्या शेतीमध्ये कामाला जायचे आणि राणी ही स्वतः आपलं घर सांभाळायची आणि तिथलं जे शेत असेल ते सांभाळायची. आणि त्याच्याच बाजूला लागून एक शेत होतं. त्या शेतामध्ये पण एक कुटुंब होतं. ते पण मध्य प्रदेशचंच होतं. आणि ते कुटुंब राहत होता. तर काय झालं, त्या शेतामध्ये त्यांची फॅमिली, त्या कुटुंबाची फॅमिली जवळजवळ 7 ते 8 लोक राहायला होते त्या फॅमिली कुटुंबात. आणि ते पण असंच काम करायचे, काम करत होते मजूर वर्ग म्हणून. आणि काय होतं, त्यांच्यात एक 25 वर्षाचा मुलगा होता, सुदर्शन नावाचा मुलगा होता. आणि राणीचा आणि त्यांचं शेतीला म्हणजे बांधाला बांध थोडक्यात. आणि काय झालं, सगळे त्याच्या घरचे पण 7-8 लोक, म्हणजे तो सोडला तर बाकीचे 7 लोक ते कामाला जायचे निघून. आणि तो एकटाच घरी, आणि तो तिथलंच काम करायचा, त्या शेतातलं त्या शेतमालकाचंच काम करायचा. आणि तसं करत असताना त्याला काय झालं, वासना निर्माण झाली. आता त्या मुलीला, तिथं राणी पण होती ना त्याच्या बाजूलाच, तर तिच्याबद्दलची एक वासना, शरीर सुखाची एक वासना निर्माण झाली. आणि तो फक्त तिची स्वप्न बघायला लागला. आणि त्यातून त्याला असं म्हणजे धडपड त्याच्या जीवाची लागून राहिली की मी हिला माझ्या म्हणजे जाळ्यात, किंवा अशा जाळ्यात मी ही करून घेईन, फासून घेईन. तर मग पुढे चालून तो त्यांच्या घरी जायचा, राणी यांच्या, कोण नसलं की. आणि राणीला खूप वेळा तो म्हणायचा, माझं प्रेम आहे तुझ्यावर, तू माझ्यावर प्रेम कर. असं भरपूर वेळा ती राणी ॲक्सेप्ट करत नव्हती त्याला. आणि त्या प्रकरणातनं खूप बरेच दिवस गेले ह्याच्यातनं. आणि हे दिवस जात राहिले, त्याची अजूक तळमळ, म्हणजे मनातल्या भावना ज्या होत्या त्या अजूक हे झाल्या, भरपूरशा पेटल्या. एक तर पहिलंच तो स्वप्न बघत होता. आणि
नंतरनं त्याच्या मनातल्या भावना अजून जशा पेटत राहिल्या आणि काय होतं, बरेच दिवस जातात आणि एक दिवस त्याच्यावर म्हणजे तो मग विचार करतो की हिला कुठल्या पद्धतीने आपण आपल्या मोहाच्या जाळ्यात फसवावं. आता राणी ही मुलगी 17 वर्षाचीच होती आणि हा 25 वर्षाचा होता आणि राणी त्याच्या सगळे प्रपोजल नाकारायची. पण एक दिवस काय केलं, ऑगस्ट, आता राणी त्याला खूप म्हणजे भरपूर तिथं असायची त्यामुळं आवडू लागली आणि एक दिवस काय झालं, म्हणजे मनातल्या भावना त्या आता असू द्या पुढे सांगतो तुम्हाला. मनातल्या भावना ते झाल्या ना अजून उत्तेजित झाल्या आणि मग ऑगस्ट 2024 रोजी त्याने असा प्रपोजल मांडला राणीसमोर की राणीला म्हणला, मी माझ्या घरच्यांसंग बोलतो आणि आपल्या दोघांच्या लग्नाला सहमती घेतो. आणि आता राणी ह्याच्यावर जरा हे झाली, विचार करते आणि नंतरनं त्यांचं पुढं चालून राणीसुद्धा ह्या गोष्टीला होकार देते, कारण लग्न करायचे म्हटल्यावर कुठलीही मुलगी हे करणार नाही. तर मग त्यावेळेस काय होतं, पुढं चालून त्यांच्या शरीर संबंध वगैरे हे होतात आणि काही दिवसांनी म्हणजे कमीत कमी त्यात ऑगस्ट ते जानेवारी ह्या महिन्याच्या कालावधीमध्ये त्या राणी प्रेग्नेंट होते आणि प्रेग्नेंट झाल्यानंतर ना राणीला काय खालतं वरतं कळेना आता की काय करायचं काय नाही. आता प्रेग्नेंट झाली, आता वय वर्ष 17चं आहे तिचं आणि ती राणी सुदर्शनला बोलते की आता तू माझ्या संग लग्न कर. सुदर्शन तिचं काही एवढं बोलणं मनावर घेत नाही आणि तो तिला आता त्याचं सगळं मन बिन भरलेलं आहे मुळातच. शरीर सुख घेऊन त्याचं मन बिन भरलेलं आहे आणि राणीच्या सगळ्या गोष्टी इग्नोर करायला लागतो तो. आणि राणी त्याला काय म्हणते, माझ्या संग लग्न तरी कर, नाही तर मी घरी आई वडिलांना आणि तुझं पोलीस स्टेशनला कंप्लेंट करेन. तर तो काय ऐकत नाही आणि तो आपल्या गावी मध्य प्रदेशला निघून जातो. आणि राणीचे कुटुंबीय आई वडील मोर्शी या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपलं सॉरी जरा पुढचंच सांगितलं मी. तर राणीला पण राणी घरी जाऊन हे सगळं झालेलं सगळ्या गोष्टी सांगते आणि राणीचे आई वडील राणीला शिव्या गाळ्या आणि मारहाण करतात आणि त्यानंतर ते मोर्शी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुदर्शन विरोधात गुन्हा दाखल करतात आणि सुदर्शन हा मध्य प्रदेशला निघून गेलेला असतो. आणि मग पोलिस मध्य प्रदेशमध्ये हे करतात, कॉन्टॅक्ट करतात आणि त्याला आपल्या ताब्यात घेतात आणि आता रीतसर त्याच्यावर कारवाई चालू आहे आणि म्हणजे जे गुन्हे आहेत ते त्याच्यावर काय असेल ते कायद्याच्या ह्याच्यातनं ते चालू आहे त्याच्यावर. आणि आता म्हणजे मला सांगायचा दृष्टिकोन की यातून कोणाच्या भावना दुखू नयेत हेच माझा सांगण्याचा उद्देश आहे. आणि ह्या गोष्टीतनं तुम्ही सतर्क व्हावं आणि आपल्या आसपास जे असं काही चुकीचं कृत्य घडतं आहे ह्या कृत्यांना तुम्ही बळी पडू नका. आणि कोणाच्या ह्याच्यातनं आमच्या यूट्यूबचा म्हणजे ह्या चॅनलचा माध्यमच आहे की कोणाच्या भावना दुखू नयेत, तरी दुखल्या असल्या तरी आम्ही माफी मागतो. तर मी इथेच रजा घेतो तुमची. धन्यवाद. थँक्यू.